अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. आळंदीला ज्यांनी समाधी घेतलेली आहे आणि अजान वृक्षाखाली समाधी घेतलेली आहे, असे ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या हातातली जी काठी होती, जो दंड होता, जो धर्मदंड होता, तो अजान वृक्षाचा होता. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या हातामध्ये अजान वृक्षाचा दंड हातात धरलेला होता आणि ज्या वेळेला संजीवन समाधी घेण्याची वेळ आली, त्यावेळी तो अजान वृक्षाचा दंड त्यांनी बाजूला ठेवला आणि त्या दंडापासून एक वृक्ष जन्माला आला, तो अजान वृक्ष आहे. अजान वृक्ष याचं चित्र आपण वर आणि खाली बघू शकता आहात. हा अत्यंत सुगंधी वृक्ष आहे. हा अत्यंत औषधी वृक्ष आहे. त्याच्या प्रत्येक अवयवाचा, या वृक्षाच्या प्रत्येक अवयवाचा म्हणजे पानांचा, फांद्यांचा, मुळांचा, सालींचा औषधी गुणधर्म म्हणून उपयोग होतो. विशेषतः हाडाच्या दुखण्यामध्ये, ज्या ठिकाणी हाड मोडलेलं आहे, फ्रॅक्चर झालेलं आहे, शरीराला मुका मार लागलेला आहे, शरीरावर मारामुळे सूज आलेली आहे, गुडघे दुखी आहे, या विकारांवर अजान वृक्षाचा अतिशय चांगला परिणाम होतो. याच्या पानाचे नियमित सेवन केल्याने लाल पेशींचे प्रमाण वाढतं आणि घसादुखी, दाढदुखी, संधिवात, चर्मरोग, एक्झिमा सारखे रोग बरे होतात. याला अजान वृक्षाला खंडू चक्का असंही म्हणतात. या वृक्षाचं महत्त्व समजून त्याचं संवर्धन करूया आणि म्हणूनच प्रत्येक संतांनी असं म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.